जळगाव जिल्ह्यात अ दर्जाची नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या भुसावळ नगरपालिकेच्या या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या रिंगणात आहेत. खरं तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, काँग्रेस असेल, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट अशी चौरंगी लढत जी आहे ती भुसावळ नगर परिषदेच्या या निवडणुकीत रंगलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रजनीताई सावकारे आहेत. ते काय सांगणार? खरं तर ज्या पद्धतीने भाजपकडनं आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, मात्र या ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीतील अनेक पक्ष जे आहेत, सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, अशी चौरंगी लढत जी आहे ती आपल्या विरोधात या ठिकाणी होणार आहे. कशा पद्धतीने आपण ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जी आहे याला पाहत आहे? भारतात लोकशाही आहे, त्यामुळे मला दिलेल्या संविधानाच्या अधिकाराचा वापर करून मी या निवडणुकीत उभे आहेत. तसे विरोधकही उभे आहेत, तर तुमच्या माध्यमातून मी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ इच्छिते. नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर अनुसूचित जातीसाठी जे आहे भुसावळ नगराध्यक्षपद जे राखीव झालेलं आहे, अनेक वर्षानंतर खरं तर ही संधी मिळालेली आहे. याकडे तुम्ही कसं बघताय? जसं मी आधीच सांगते त्याप्रमाणे मी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून, माझी जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम घेत असते, सामाजिक कार्य करत असते आणि ती माझी एक व्यक्तिगत आवड आहे. आणि ज्यावेळेला रिझर्व झालं, SC महिला रिझर्व सीट झाली, त्यावेळेला पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल लोकांनी माझं नाव पुढे केलं. माझी व्यक्तिगत फारशी इच्छा नाहीच होती की मी राजकारणात यावं, पण आणि आम्ही तसं कळवलंही होतं. सावकारे साहेबांना पण माहिती आहे की त्यांनीही कळवलं होतं की आम्हाला घरातून उमेदवारी नको. पक्षाला कळवण्यात आलेलं होतं की सेकंड ऑप्शन बघावं त्यांनी, पण त्यांनी जो सर्वे केला त्यानुसार माझं नाव पुढे आलं आणि आज मी राजकारणात प्रवेश केला आहे. काय नेमका आपला विकासाचा अजेंडा असणार आहे? कारण ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून जे आहे खरं तर नगरपालिकेवर जे ते प्रशासक बसलेलं होतं, अनेक विकास कामं रखडलेली आहेत. त्यामुळे आता नेमका काय अजेंडा असणार आहे? मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझं 15-16 वर्ष 13-14 वर्षापासून सामाजिक कार्य करत असताना माझ्या तळागाळातील महिलांपासून, तळागाळातील लोकांपासून ते वरिष्ठ लोक त्यांच्यापर्यंत माझा संपर्क आहे आणि वेळोवेळी त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते मला सांगत असतात आणि त्या मी सावकारे साहेबांपर्यंत पोहोचवायचे. त्यामुळे मला ही जाणीव आहे की नेमकी भुसावळ शहरामध्ये काय गोष्टींची गरज आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे ज्यामध्ये लोकांना दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, रस्ते, पाणी, गटार, दिवाबत्तीची सोय करणे, स्वच्छता करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, पर्यटन स्थळ विकास करणे, या सगळ्या गोष्टी निगडीत असलेल्या या त्याचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती निवडण्याची ही वेळ आहे. तर नक्कीच मला या ऑलरेडी म्हणजे मी त्यांच्यामध्ये असलेली व्यक्ती आहे, त्यामुळे मला माहीत आहे की कुठल्या गोष्टींवर आपल्याला कार्य करायचं आहे. त्या दृष्टीने मी माझं पुढचं नियोजन नक्की करणार आहे. प्रामुख्याने करता आपण स्वतः अनेक वर्षापासून महिलांसाठी काम करत आहात, त्या अनुषंगाने काही आपला अजेंडा असणार आहे? कारण महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा ज्या काही भुसावळ शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून असेल महिलांच्या. मी माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून गेल्या 13-14 वर्षापासून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम घेत असते. त्यामध्ये ट्रेनिंग असो किंवा त्यांनी स्वतः तयार केलेले जे काही प्रोडक्ट्स असो त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही नेहमी 13 वर्षापासून प्रयत्न करतो. आम्ही जे एक्झिबिशन अरेंज करतो मंडळाच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून, ते 3 दिवसासाठी असतात, पण त्या 3 दिवसामध्येही त्यांना त्याचं खूप बेनिफिट्स मिळतं. वर्षभर त्यांना त्याचे लाभ होतात. आमचं एक व्हॉट्सॲपवर ग्रुप आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा मी त्या महिलांचे जे काही बिझनेस असते ते प्रमोट करत असते. जर नगरपालिकाचे नगराध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तर मी त्या महिलांसाठी काहीतरी म्हणजे एक असं काहीतरी मॉल किंवा अशी काहीतरी एक जागा निवडावी की जिथे त्या महिलांना 12 महिने तिथे त्यांचं प्रोडक्ट सेल आउट करता येईल, असं करायची माझी इच्छा आहे. म्हणून निश्चितच स्वतः वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे देखील आपल्यासोबत आहेत. तो ज्या पद्धतीने आपल्या पत्नी रजनी सावकारे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपले कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार संतोष चौधरी असतील, माजी मंत्री एकनाथ खडसे असतील, हे खरं एकत्र येऊन त्यांनी एक मोठं आव्हान निर्माण करण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. याकडे तुम्ही कसं बघता? हे आव्हान आजचं नाही आहे. माझ्या विधानसभेला पण दोघं दिग्गज लोक एकत्र होतीच, पण भुसावळकरांच्या मनात जे होते ते भुसावळकरांनी केलं आणि भरघोस मताने मला निवडून दिलं होतं. त्याच्यामुळे या निवडणुकीतही त्यांचा आम्ही सामना करू आणि भुसावळकर निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील. पण एकंदरीतच घराणेशाहीवरून विरोधक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने आता ज्या ठिकाणी अनेक नेत्यांचे जे नातेवाईक आहेत ते आता रिंगणात असल्याचं पाहायला मिळतं, त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. कोणते विरोधक?
संतोष चौधरी त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा होत्या. नाथाभाऊ म्हणाल तर त्यांच्या घरात आजही सगळे पदावर वेगवेगळ्या पदावर होते किंवा आजही आहेत. कोण विरोधकाची टीका करताय, आधी त्यांनी स्वतःचं बघावं आणि नंतर टीका करावी. लोक काही असं या घरातली व्यक्ती या पदावर आहे म्हणून त्यांच्या घरात दुसरं पद निवडून द्या असं होत नसतं. लोकांना जर ती व्यक्ती पसंत पडली, त्यांचं काम पसंत कळलं तरच लोक निवडून देतात. अन्यथा लोक काही घराणेशाही वगैरे लोकशाहीमध्ये चालत नाही. काही म्हणजे जी व्यक्ती योग्य असेल त्याला लोक निवडून देत असतात. निश्चितच आपण स्वतः वस्त्रोद्योग मंत्री आहात, ताई रिंगणामध्ये आहेत. काय वाटतं भविष्यात जे आहे भुसावळच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुमचा काय अजेंडा असेल? जसं आपण राज्यासाठी काम करता, भुसावळ तालुका आणि शहरासाठी आपला कसा अजेंडा असेल? नगरपालिकेची निवडणूक म्हटली की ज्याला आपण म्हणतो की वॉटर गटर मीटरची ही निवडणूक आहे. लोकांचे स्थानिक प्रश्न असतात जी लोक खरं तर आमदार असताना माझ्यापर्यंत आणायचे. मी नेहमी त्यांना म्हणायचो की अरे नगरपालिकेचं काम आहे, नगरपालिका बघेल. पण आज नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी नगराध्यक्षासाठीच माझ्या घरातनं मला उभं करावं लागतं आहे. म्हणजे ते प्रश्न आता माझ्यापर्यंत येतील आणि ते सोडवण्याचा निश्चितपणे मी आधीही प्रयत्न केलेला आहे. आणि स्वतः नगराध्यक्ष जर माझ्याच विचाराचा असला तर त्याचा एक फायदा असा होतो की ज्या काही योजना राबवायच्या आहे राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं येणाऱ्या, त्या सहजपणे तिथे पास करता येतात. अन्यथा प्रत्येक नगरसेवकाला असं की आपापल्या वार्डापुरतीच ते सीमित असतात. त्यांना आपल्या वार्डाचाच विचार करायचा असतो. पूर्ण शहराचा विचार त्यांच्या जागी ते बरोबर असतात, पण ते पूर्ण शहराचा विचार करत नाही. ते प्रत्येकाला त्याच्या वार्डात निवडून यायचं असं म्हणतो, तेवढ्या वार्डापुरता विचार करत असतो. ते त्यांच्या जागी बरोबर असतात. परंतु सगळ्या शहराचा विचार हा आमदार म्हणून मला करावा लागतो आणि ते नगराध्यक्ष म्हणून माझ्या पत्नीलाही तो करावा लागेल निवडून आली तर. आणि म्हणून तो एक बेनिफिट राहील मला की पूर्ण शहरासाठीचा कॉमन अजेंडा जो आहे तो आम्ही राबवू शकू. निश्चितच ताई, आपण कसं बघताय, आपले पती स्वतः वस्त्रोद्योग मंत्री आहेत, राज्याचा कार्यभार ते सांभाळत आहेत. आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यास कशी मदत होणार आपल्याला? कारण आजपर्यंत आपण गृहिणी होता, आता आपण सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी शहराच्या विकास दृष्टिकोन पुढाकार घेतला आहे. नक्कीच मला आनंद आहे, कारण जसं सावकारे साहेबांनी सांगितलं की जेव्हा समविचारी लोक एका चांगल्या पदावर असले तर काम करणं खूप इझी होतं. नुकतंच एक रक्षाताईंची मी काल क्लिप ऐकली ज्यामध्ये त्या केंद्रीय मंत्री आहे तरीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना काही कामांमध्ये अडथळा निर्माण करण्यात आला कारण ती स्थानिक स्वराज्य संस्था इतरांच्या ताब्यात होती. म्हणजे काय तर कितीही मोठी व्यक्ती असली तिला काम करायला अडचणी निर्माण केल्या जातात किंवा होत्यात. पण जर आज मी नगराध्यक्ष पदावर झाले तर मी आणि सावकारे साहेब ऑलरेडी या भागाचं प्रतिनिधित्व करतात. रक्षाताई आहे किंवा महाराष्ट्रामध्ये BJPची सत्ता आहे, केंद्रात BJPची सत्ता आहे. तर या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच खूप चांगली कामं भुसावळ शहरामध्ये होतील असं मला वाटतं. आणि सावकारे साहेबांनी आत्तापर्यंत भुसावळ शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणि वेगवेगळ्या योजना मंजूर करून आणलेल्या आहेत. तर नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये पण त्यांचं जे विजन आहे ते वेळोवेळी सांगत असतात. तर पुढील काळामध्ये नक्कीच भुसावळचा चेहरा बदलण्यात वेळ लागणार नाही असं मला वाटतं. विजयाचा किती विश्वास आहे आपल्याला? मी सांगितलं त्याप्रमाणे राजकारणात मी येईल असं मला वाटलं नव्हतं, पण जितके आशीर्वाद म्हणजे पॉलिटिकल लोकांचं सहकार्य सपोर्ट तर आहेच, पण जी नॉन पॉलिटिकल लोकं आमच्या भुसावळची आहे आणि विशेष करून महिला वर्ग आहेत त्यांच्यात खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. आणि त्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आतापर्यंत सावकारे साहेबांना मिळत आलेलं आहे, म्हणून ते आज चौथ्यांदा आमदार आहेत, मंत्रिपदावर विराजित आहे. भुसावळकरांचं प्रेम नेहमीच आमच्या पाठीशी आहे आणि यावेळीस पण नक्कीच मला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि माझा विजय हा नक्की होईल असं मला वाटतं. निश्चितच हे होते आपल्यासोबत खरं तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या पत्नी रजनी सावकारे. ज्या पद्धतीने खरं तर भुसावळ विधानसभेमध्ये आपल्याला यश मिळालं त्याच पद्धतीने खरं तर रजनीताई सावकारे यांना देखील भुसावळची जनता हे विजयी करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.